हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख। बेअकली माणसा मला नकली म्हणतो। उद्धव ठाकरे मोदींवर संतापले। मोदींकडून बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा मोदींना इशारा। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रात गाडलं तर मोदी तुम्ही कोण? खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींवरील विधान संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मोदींच्या जीवितास धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख। तू आमदारच कसा होतो ते बघतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आमदार अशोक पवार यांना चॅलेंज, तर शरद पवारांकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या। किती उदार अंतकरण आहे साहेबांचं। शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं। टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय। प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींकडून आरोप। महाविकास आघाडीचं सरकार असताना दाओसमध्ये काय केलं बोलायला लावू नका। शीतल म्हात्रेंचं प्रियंका चतुर्वेदी यांना उत्तर। तर मी कधीच दाओसला गेलेले नाही। गद्दार सेनेत फक्त गद्दारच नाहीत तर खोटारडेही आहेत, प्रियंका चतुर्वेदींचं शीतल म्हात्रेंना उत्तर। मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसनं देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती। अजित पवारांकडून खंत व्यक्त, तर पवार आमचे दैवत पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवारांची टीका। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार। भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भागरेंसोबत प्रचार। आमदार सुहास कांदेंचा आरोप। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळला। सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरेगडाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला, बडगुजर यांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निश्चित आहे। 4-5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। पुणे, भंडारा, वाशिम, यवतमाळला अवकाळी पावसानं झोडपला। अवकाळीमुळे शेतकरी हतबल। काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।